नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो आहे की जॉब मिळत नाही आहे सध्या। बरीचशी मुलं जे म्हणत असतात की माझं हे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, इकडे मी प्रयत्न करतोय, तिकडे प्रयत्न करतोय, पण जॉब मिळत नाही आहेत। इनफॅक्ट ज्या लोकांना जॉब वगैरे मिळाला, ज्यांचं बायोटेक्नॉलॉजी वगैरे झालं होतं, अशांना जॉब मिळाला, 2-4 महिने गेले कंपनीमध्ये काम वगैरे केलं, पण त्यांना तिथलं ॲटमॉस्फिअर न सुरू झाल्यामुळे ते रिटर्न आले। नंतर आता त्यांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना जसं पाहिजे तसा जॉब पण मिळत नाही आहे आणि दुसरीकडे पण त्यांना काय करता येत नाही आहे आणि बरीचशी मुलं असं बसून आहेत। इनफॅक्ट मी सुद्धा भरपूर ठिकाणी ट्राय केलो जॉबसाठी, पण बऱ्याचशा ठिकाणचे क्रायटेरिया वेगळे होते, त्यांना एज्युकेशन क्वालिफिकेशनची डिमांड वेगळी होती, त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मला रिजेक्ट करण्यात आलं। पण असो, त्या गोष्टीचं काही जास्त इश्यू नाही आहे। पण सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे ज्यावेळेस पण आपल्या आयुष्यात अशी सिच्युएशन येते की आपल्याला कुठं काम मिळत नसतं किंवा आपण एखादं काम सोडलेलं असताना आपण रिकामे झालेलो असतो आणि तो जो फेज असतो ना आयुष्यातला सगळ्यात डाऊन फेज असतो भरपूर, त्यावेळेस माणसाला इतकं प्रचंड टेन्शन येतं ना, भयानक, त्याला काय कळतच नाही। त्याला असं कोणासमोर जायचं म्हटलं तरी पण असं एकदम इरिटेट फील व्हायला होतं। सगळा समाज त्याला नावं ठेवत असतो की घरी बसून खाते, काय कामधंदा बघ नाही वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याच्या डोक्यातलं जे चालू असतं ते वेगळंच असतं। त्याला पाहिजे तसा जॉब मिळत असतो। पण ज्या मुलांच्या घरी ऑलरेडी काही बिझनेस असतील त्यांना एक कुठंतरी ऑप्शन राहतो, पण ज्या मुलांकडे ती गोष्ट नाही आहे त्यांच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो आयुष्यामध्ये। नाहीतर ती म्हण नाही का आपल्याकडे, खाली दिमाग शैतान का घर, म्हणजे ज्यावेळेस आपण रिकामे असतो, ज्यावेळेस आपल्याला काहीच काम नसतं ना, विनाकारण आपण एखाद्या गोष्टीचा इतका निगेटिव्हली विचार करायला लागतो ना, हाताने आपण त्या गोष्टीचा तणाव घेऊन डिप्रेशनमध्ये जायला लागतो। पण जेव्हा कधी आपल्या आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन येते ना, त्यावेळी जास्त हताश नाही व्हायचं। पहिल्यांदा बघायचं की आपल्याला काय जमतंय, आजूबाजूला जेवढं शक्य होईल त्या ठिकाणी रिझ्यूम आपले सेंड करायचे। जर आपल्याला कुठं जर जवळपास जॉब मिळाला तर टेम्पररी तिथं आपण जॉब करणं खूप महत्त्वाचं असतं। नाहीतर आपण जर म्हटलं की माझी इंजिनिअरिंग झाली आणि मी असला जॉब करायचा का म्हटलं ना, मग प्रॉब्लेम यायला लागतो। कसं असतं माहिती आहे का, आपल्याला ती वेळ काढून घेऊन जायची असते, त्यामुळे त्यावेळेला कशा पद्धतीने तरी डील करणं खूप महत्त्वाचं असतं। कारण कसं असतं माहिती आहे का, जेही आपण काम करतो ना, ते काम करत असताना, त्या कामातून आपण करत असताना काय उत्पन्न होईल, आपण काय करू त्या गोष्टीतून, हे आपल्याला पण माहीत नसतं। कुठल्या नव्या वाटा आपल्या आयुष्यात येतील, आपल्या आयुष्यामध्ये अनपेक्षितपणे काय होईल आपण कधी प्रेडिक्ट नाही करू शकत। त्यामुळे ज्यावेळेस आपण पूर्णपणे रिकामे असतो, ज्यावेळेस आपल्याला काम नसतं ना, त्यावेळेस आपण छोट्या छोट्या जॉबला अप्लाय करणं, त्या ठिकाणी आपला इगो बाजूला ठेवून काम करायला जाणं खूप महत्त्वाचं असतं। आता बरीचशी मुलं आहेत, त्यांना पाहिजे तर एकदम मोठा जॉब पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी करण्याची त्यांची मानसिकताच राहिली नाही आहे। पण आता खरं सांगायचं झालं ना, प्रत्येकाला जॉब देणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल राहिलेलं नाही आहे। त्यामुळे आपल्याला अल्टरनेटिव्ह मार्ग शोधणं खूप महत्त्वाचं झालं आहे सध्याच्या घडीला, खूप महत्त्वाचं झालं आहे। आता परवाच मी पुण्यामध्ये गेलो होतो, भरपूर मुलं आहेत, बऱ्याचशा गोष्टी करून भरपूर पैसा अर्न करतात। इनफॅक्ट जॉबवाल्यांपेक्षा सुद्धा त्यांना जास्त पेमेंट पडते आणि स्वतःचे मालक आहेत ते। आपल्याला आयुष्यामध्ये असं काय करता येते का, हे पण आपल्याला बघता आलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, ज्यावेळेस आपण रिकामे असतो ना, त्यावेळेस आपल्याकडे भरपूर खूप मोठ्या संभावना असतात काही करण्याच्या, पण ज्या दिवशी आपण कुठेतरी बांधलेलो असतो ना, त्यावेळेस आपल्याला ती एकच गोष्ट करावी लागत असते। पण ज्यावेळेस आपण रिकामा असतो ना, त्यावेळेस आपण काहीही करू शकत असतो। त्यामुळे जर आयुष्यामध्ये जर आपल्याला तशी कधी वेळ आलीच तर स्वतःला खूप भाग्यवान समजायचं की आता माझ्याकडे भरपूर काहीतरी मोठं करण्यासाठी भरपूर अपॉर्च्युनिटी आहेत, संपूर्ण रान मोकळं आहे आपल्यासाठी, आपण काही करू शकतो, काही करू शकतो। पण त्यासाठी आपण आपल्या डोक्यातला इगो बाजूला ठेवून छोट्या छोट्या गोष्टी ट्राय करायला चालू करणं खूप महत्त्वाचं असतं। इनफॅक्ट माझ्या आयुष्यामध्ये पण ह्या भरपूर चुका मी केलोय, म्हणून बोलतोय। ज्या दिवशी आपली काही करण्याची तयारी असेल ना, त्या दिवशी मग ॲक्च्युअलमध्ये आपण फ्री असतो, ॲक्च्युअलमध्ये आपण ऑन्टरप्रिन्युअर असतो। नाहीतर भरपूर मुलं अशी असतात समाजामध्ये की त्यांना जर व्यवसाय टाकायचा असेल तर व्यवसायामध्ये भरपूर मोठं दुकान टाकायचं, कुठेतरी काउंटर उभा करायचं, तिथं पाठीमागं भले मोठी खुर्ची उभा करायची आणि हा व्यक्ती जाऊन गल्ल्यावर बसणार आणि व्यवसाय करणार। पण हा धंदा जास्त दिवस टिकत नसतो। त्याला जर आपलं बॅकग्राऊंड तसं असेल, आपल्याला जर त्या गोष्टीचा अनुभव असेल, त्या क्षेत्रातून आपण गेलेलो असोत ना, त्यावेळेस त्या गोष्टी कामी येतात। पण जर आपण अफाट खर्च केलो आणि जर तो धंदा चालच नाही तर मग आपण खूप मोठ्या गोत्यात येऊ शकतो। त्यामुळे सध्याच्या स्थितीला छोट्या छोट्या गोष्टी करायला शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे। इनफॅक्ट ज्यावेळेस मी हॉटेल चालू केलं होतं ना, त्यावेळेस त्याच्या पाठीमागची थॉट प्रोसेस हीच होती की आयुष्यामध्ये मला काही जरी करायची वेळ आली ना, तरी मी मागं नाही हटलो पाहिजे आयुष्यामध्ये, कधीच नाही। पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली कधी शिकवल्या जात नाहीत। आपल्या डोक्यात ना त्या नोकरीचं फॅड असं ठासून ठासून भरलेलं आहे, जेवढी भारी नोकरी लागेल ना तेवढं आपल्याला भारी वाटायला लागतं। पण ज्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन येते की काहीच करण्यासारखं नसतं ना, त्यावेळेस आपल्याकडे खूप काही करण्याची भरपूर पॉसिबिलिटी असते।
त्यामुळे आयुष्यामध्ये जर कधी अशी वेळ आलीच तर अजिबात हताश होऊ नका. काही करण्याची तयारी ठेवा. ज्या गोष्टी करायच्यात आपल्याला इन फ्युचर त्या फक्त डोक्यात ठेवायच्या. आपल्याला जर कुठं जायचं हे जर आपल्याला फिक्स असेल ना, मग आपण कुठला जरी मार्ग पकडला ना तरी आपण शेवटी तिथं जाऊन पोहोचत असतो. पण आपल्याला कुठं जायचं आहे हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स असणं खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.